नमस्कार मित्रांनो, वैभव सोल्युशन या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपल्या चॅनलच्या नावातच सोल्युशन असल्यामुळे आपण नवनवीन सोल्युशन घेऊन येत असतो. आजही अशाच प्रकारचं एक सोल्युशन आणलेलं आहे. तर ते सोल्युशन आहे पशुधन योजना 2026. याचे फॉर्म कधीपासून स्टार्ट होत आहेत आणि लास्ट तारीख किती आहे. शिवाय याच्यामध्ये आपल्याला कुठले कुठले लाभ मिळणार आहेत, कुठले कुठले पशु मिळणार आहेत, शिवाय आपल्याला किती अनुदान मिळणार आहे, याची पात्रता काय असणार आहे, आपल्याला आवश्यक डॉक्युमेंट काय लागणार आहेत, हे सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. शिवाय हेही कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला अशा कुठल्या विषयावर व्हिडिओ हवे आहेत. त्याचाही व्हिडिओ बनवण्याचा नक्की मी प्रयत्न करेन. चला पाहूया आपण पशुधन योजनेची पूर्ण डिटेल्समध्ये माहिती. चला पाहूया आपण पशुधन योजना डिटेल्समध्ये. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला गुगलला यायचं आहे. गुगलला आल्यानंतर इथं पशुधन योजना 2026 असं सर्च करा. त्यानंतर त्याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. त्यानंतर पहिलीच लिंक आपल्याला ओपन करायची आहे. पहिली लिंक ओपन केल्यानंतर बघा इथं हे असं प्रकारचं पेज ओपन झालेलं आहे. पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग. आणि इथं खाली दिलेलं आहे की मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना राज्यस्तरीय योजना असं दिलेलं आहे. आता हे बघा इथं याची तारीख दिलेली आहे. ही फॉर्म भरण्याची किंवा फॉर्म समाप्तीची डेट नाही आहे. तर ही तारीख आहे, ही जी फाईल अपलोड केलेली आहे त्याची तारीख आहे. या तारखेला यांनी या साईडवर ही फाईल अपलोड केलेली आहे. तर ते आपण पाहूया. त्यानंतर आपण हे पण पाहूया की शेवटची डेट काय असणार आहे किंवा फॉर्म भरण्याची तारीख काय असणार आहे, हे पण आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इथं पहा या बटनावर क्लिक करा. त्यानंतर अशा प्रकारचं एक PDF तुमच्यासमोर ओपन होईल. दिलेला आहे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना. त्यानंतर खाली स्क्रोल करा. आता हे बघा इथं सुधारित योजना दिलेल्या आहे आणि याच्यामध्ये काय काय सुधार केलेला आहे, कुठल्या योजना बंद केलेल्या आहेत आणि नवीन कुठली चालू केलेली आहे याची माहिती दिलेली आहे. आणि बघा आता इथं 7 उपक्रमाचा समावेश करण्यात आला असून आणि पहिल्या जी योजना होत्या त्याच्या बदल करून काही नवीन योजना यांनी आणलेल्या आहेत. तर ते पाहूया आपण आता की नवीन योजना किंवा सुधारित योजना कोणत्या आहेत. त्याचं खाली स्क्रोल करा. तर बघा आता इथं आपले 7 कुठल्या योजना आहेत ते सर्व डिटेल्समध्ये पाहायचे आहे. त्यानंतर थोडं खाली स्क्रोल करा. तर पहिली योजना आहे गाय व म्हैस पालन. तर याच्यामध्ये आपल्याला काय काय लाभ मिळणार आहेत, तर 5 आपल्याला गाय किंवा म्हैस मिळणार आहेत. तर बघा इथं लाभाचे स्वरूप 5 गाय किंवा म्हैस. त्यानंतर 3 वर्षाचा विमा मिळणार आहे त्यांचा व शेड व साधन सामुग्री अशा प्रकारचे या लाभाचे स्वरूप आहे. त्यानंतर लाभार्थी कोणी असू शकतात, तर सर्व प्रवर्गातील अल्पभूधारक व अत्यल्प भूधारक व महिला बचत गट अशा सर्व हे यासाठी एलिजिबल आहेत. तर लाभार्थी निकष काय असणार आहे, सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती. अत्यल्प भूधारकमध्ये काय असणार आहे, 1 हेक्टरपर्यंत जमीन असली पाहिजे. त्यानंतर अल्पभूधारकमध्ये 1 ते 2 हेक्टरपर्यंत भूधारक असला पाहिजे. त्यानंतर वन हक्कधारक महिला बचत गटासाठी अ ब क मधील वरील घटकामध्ये 5% तसेच महिलांना 30% आरक्षण लागू राहील असं याच्यामध्ये आहे. आता याची पात्रता काय असणार आहे ते पण बघूया. तर पात्रता बघा, 1 एकर स्वतःची किंवा 5 वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टा इतकी जमीन आवश्यक. मात्र वन हक्कधारकांना सदर अट लागू राहणार नाही. पुन्हा दुसरी अट असणार आहे की पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण अर्ज करताना प्रमाणपत्रापूर्वी प्रशिक्षण घेणे आवश्यक राहील किंवा 2 वर्षाचा दुग्ध व्यवसायाचा अनुभव असला पाहिजे आपल्याला. ही आपली पात्रता आहे. त्यानंतर प्रकल्पाची किंमत असणार आहे 5 गाय किंवा म्हैस जर आपण घेणार आहोत तर 5 लाख रुपये असणार आहे. त्यानंतर प्रति गाय 1 किंवा म्हैसीची किंमत 1 लाख रुपये व विमा सगळ्यांचा मिळून 5,60,000 असं या योजनेचं स्वरूप असणार आहे. त्यानंतर शेड निर्मितीसाठी आपल्याला 3 लाख रुपये दिले जाणार आहेत. त्यानंतर साधन सामुग्रीमध्ये कडबाकुट्टी यंत्र, त्यानंतर आपली जी फॉगिंग मशीन आहे ती, त्यानंतर खाद्य पाण्याची भांडी, त्यानंतर मिक्सिंग मशीन, दूध कॅन, फवारणी यंत्र, सोलार 3 किलोवॅटचं सोलार पण याच्यामध्ये आपल्याला देणार आहेत. तर याची सर्वाची किंमत मिळून 2,75,000 रुपये
या साधन सामुग्रीची किंमत असणार आहे. अशी टोटल मिळून तुम्हाला प्रकल्पाची एकूण किंमत 11,35,180 रुपये अशी असणार आहे. तर याच्यामध्ये अनुदानाचं स्वरूप पण हे पण बघूया. यासाठी आपल्याला अनुदान पण आहे. तर सर्वसाधारण लाभार्थ्यासाठी 50% अनुदान आहे, म्हणजे 5,57,560 रुपये 590 रुपये असं अनुदान आहे. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थी 75% असं अनुदान असणार आहे. तर त्याची एकूण किंमत असणार आहे 8,51,385 रुपये. ओके. तर आता त्याच्यानंतर एक आहे बघा, अनुदानाचं 2 टप्प्यात देय राहील. तर ते अनुदान आपल्याला कसं मिळणार, तर त्याच्यामध्ये 2 टप्प्यात देण्यात येतील. एकूण अनुदानाच्या 50% इतकी रक्कम पहिल्या टप्प्यात अनुदान लाभार्थीचे शेड निर्माण तसेच साधन सामुग्री खरेदी नंतर देय राहील. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला शेड निर्मितीसाठी आणि जे साहित्य आहे ते घेण्यासाठी तुम्हाला 50% रक्कम दिली जाईल, आणि उर्वरित 50% रक्कम जी आहे ती जनावरांच्या खरेदीनंतर देण्यात येईल. इथं दिलेलं आहे बघा, उर्वरित दुसऱ्या टप्प्याचे 50% अनुदान जनावरांच्या खरेदीनंतर देण्यात येतील. असं हे अनुदानाचं स्वरूप असणार आहे. त्यानंतर बघा, आता इथं आवश्यक कागदपत्र काय पाहिजे, स्वतःच्या नावाचा 7/12 उतारा किंवा 5 वर्षाचा भाडेपट्टा नोंदणीकृत करारनामा, त्यानंतर वन हक्क जमीनधारकासाठी 7/12 उतार्यावर इतर अधिकारमध्ये नोंद किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अनुसूची जे प्रमाणपत्र. आता इथं बघा, तुम्हाला जर तुम्ही वन हक्क धारक असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 7/12 इतर अधिकारामध्ये अनुसूची जे असं प्रमाणपत्र जिल्हाधिकाऱ्याकडून घ्यायचं आहे. किंवा पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय, तिसरा जे नियम आहे आवश्यक लागणार आहे आपल्याला, ते आहे पशुपालन दुग्ध व्यवसायाचे निमशासकीय किंवा शासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र. आता अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेण्याची हमी पत्र, म्हणजे तुम्ही त्याला लिहून द्यायचं आहे की आम्ही हे अनुदानाचा लाभ घ्यायच्या आधी आम्ही हे प्रशिक्षण पूर्ण करणार आहोत, असं हे हमीपत्र द्यायचं आहे. त्यानंतर स्थानिक पशुवैद्य किंवा हे जर तुमच्याकडे हे नसेल तुमच्या शक्य, तर तुम्हाला काय करायचं, स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे 2 वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र किंवा दुग्ध संस्थेत किमान 2 वर्ष दूध विक्री करत असल्याचे प्रमाणपत्र, म्हणजे जसं तुम्ही कुठं दूध विक्री करत असाल याच्या आधी, तर तिथलं तुम्हाला 2 वर्षाचं दूध विक्री करत आहात असं प्रमाणपत्र घ्यायचं आहे. त्यानंतर दिव्यांगासाठी UDID प्रमाणपत्र लागणार आहे. बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र लागणार आहे. आता याच्यामध्ये अटी शर्ती काय असणार आहेत, त्याच्यामध्ये बघा, या योजनेमध्ये प्रतिदिन 10 ते 12 लिटर दूध उत्पादन देणारा HF जर्सी संकरित गाई देणार आहेत. तसं प्रतिदिन 8 ते 10 लिटर दूध येणाऱ्या गीर, सहिवाल, त्यानंतर रेड सिद्धी, राठी अशा प्रतिदिन 5 ते 7 लिटर दूध उत्पादन स्थानिक संस्थेच्या प्रजातीच्या गायी वाटप करण्यात येणार आहेत. वाटप करण्याची दुधाळ जनावर ही शक्यता 1 ते 2 महिन्यापूर्वी आलेली असतील. त्यानंतर पात्र लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांनी कळविलेल्या दिनांकापर्यंत म्हणजेच 1 महिन्याच्या कालावधीमध्ये शेड निर्मिती व साधन सामुग्री खरेदी करावी लागणार आहे. त्यानंतर 1 महिन्याच्या कालावधीमध्ये संबंधित लाभार्थ्याचे त्यांच्या पसंतीनुसार इतर राज्यातून दुधाळ खरेदी करावी. इतर लाभार्थ्याचे तरी आता हे पूर्ण तुम्ही डिटेल्समध्ये वाचून घ्या. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ओव्हर सांगतो. हे PDF पण तुम्हाला इथं वाचून घेता येईल. त्यानंतर अशा प्रकारचे हे आपले एक 11 त्यांच्या नियमवाटी आहेत. त्यानंतर बघा नाही, आता ह्याच्यामध्ये बघा मी बरेचसे जे घटक आहेत ते मी तुम्हाला फास्टमध्ये घेतो, कारण की आपला व्हिडिओ पण खूप मोठा होईल. तर ते जे आहेत ते जवळपास सगळ्यांना सेम आहेत, म्हणजे सर्व योजनेमध्ये थोडेफार चेंज आहेत. तर मी ते फास्टमध्ये सांगेल तुम्हाला, आणि लागत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज जरी केला तरी तुम्हाला ही PDF मी सेंड करून देईल. आता इथे बघा, दुसरी जी योजना आहे ती शेळी मेंढी पालन. याच्यामध्ये तुम्हाला लाभार्थ्याचे जे स्वरूप 50 शेळ्या आणि 5 बोकडं मिळणार आहेत. त्यानंतर याच्यामध्ये तुम्ही मेंढ्या घेऊ शकता किंवा शेळ्या घेऊ शकता, असं आहे, दोन्हीचं आहे. त्यानंतर 3 वर्षाचा विमा असणार आहे. आणि याच्यामध्ये पण बघा शेड व साधन सामुग्री. आता याच्यामध्ये बघा लाभार्थी स्वरूप जे मगाशी होतं तेच आहे, अल्पभूधारक वगैरे आणि महिला बचत गट. त्यानंतर लाभार्थीचा निकष पण सेम आहे जवळपास, ते तुम्ही डिटेल्समध्ये पुन्हा पाहून घ्या.
इथे बघा जमीन पण सेम 1 हेक्टर पर्यंत 1.2 वन हक्क हे सर्व दिलेलं आहे. महिलांना 30% आरक्षण हे सर्व इथे सेम दिलं आहे. त्यानंतर पात्रता काय असणार आहे तर 1 एकर स्वतःची किंवा किमान 5 वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टा इतकी जमीन आवश्यक आहे. मात्र वन हक्क धारकांना सदर अट लागू राहणार नाही. म्हणजे तिथं वर वन हक्क धारकांना जे लिहून घ्यायचं होतं इतर अधिकाऱ्यामध्ये किंवा अधिकाऱ्याकडून जिल्हाधिकाऱ्याकडून घ्यायचं होतं ते इथं लागू राहणार नाही. त्यानंतर पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय नियम शासकीय अर्ज करताना ते सेम आहे. जसं मी मागाशी सांगितलं की तुम्हाला एकतर हे प्रमाणपत्र घ्यायचं आहे किंवा अधिकाऱ्याकडून तुम्हाला अनुभवाचं हे प्रमाणपत्र घ्यायचं आहे किंवा तुम्हाला ते प्रशिक्षण घ्यायचं आहे. त्यानंतर बघा इथे 2 वर्षाचा शेळी किंवा मेंढीपालनाचा अनुभव असणं गरजेचं आहे. म्हणजे हे जर प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही हे अनुभव असला तरी तुम्हाला चालतो. आता याच्यात प्रकल्पाची किंमत बघा 50 + 5 म्हणजे 5 शेळ्या किंवा मेंढ्या आणि 5 बोकडं, तर असं ते कॉम्बिनेशन आहे. आता इथं बघा पशुधन खरेदीसाठी शेळी 12,000 रुपये प्रति शेळी असे आणि बोकडासाठी 15,000 रुपये अशी 6,75,000 रुपये तुम्हाला यासाठी मिळणार आहेत. त्यानंतर 3 वर्षाचा विमा यासाठी तुम्हाला 1,01,554 रुपये विम्यासाठी दिलेले आहेत. त्यानंतर शेड निर्मितीसाठी 2 लाख रुपये, कडबा कुट्टीसाठी 30,000. त्यानंतर 3 किलोवॅटचं सोलर याच्यामध्ये पण दिलेलं आहे आपल्याला, त्याची किंमत 1,32,000 असणार आहे आणि अशी एकूण प्रकल्पाची किंमत असणार आहे 11,38,554 रुपये. त्यानंतर आता आपण बघूया की याला अनुदान कसं आहे. तर याच्यामध्ये पण सेम अनुदान आहे. 50% अनुदान जे असणार आहे ते सर्वसाधारणसाठी आणि 75% जे अनुदान असणार आहे ते अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी आहे. तर त्याची किंमत बघा इथं 5,69,277 आणि इथं 75% तर 8,53,915. बाकी हे सेम असणार आहे की तुम्हाला आधी 50% रक्कम शेड व ह्याच्यासाठी दिली जाईल. त्यानंतर 50% रक्कम जी आहे ते मेंढी व शेळी खरेदी केल्यानंतर बाकीची 50% दिली जातात. आवश्यक कागदपत्रे स्वतःच्या नावाचा 7/12 5 वर्षाचा भाडे करार हे सेम आहे इथं पूर्ण. त्यानंतर इथे बघा तुम्हाला ते मी जसं मागाशी म्हटलं की पशुपालन व्यवसायाचे शासकीय नियम शासकीय प्रमाणपत्र अर्ज करताना प्रमाणपत्र असलेला लाभार्थी असं हे पूर्ण गरजेचं आहे. स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे 2 वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र हे नसल घेतलं तुम्ही तर हे घेऊ शकता. त्यानंतर हे दिव्यांगासाठी आणि सदस्यत्व प्रमाणपत्र हे बी इथे गरजेचं आहे. त्यानंतर अटी व शर्ती ते मगाशी तुम्हाला जसं मी वाचून दाखविल्या तशाच प्रकारचे इथं अटी व शर्ती दिलेल्या आहेत. 14 अटी व शर्ती आहेत ते तुम्ही इथं नंतर पाहू शकता. तर आता तिसरं जे आहे ते आहे कुक्कुटपालन. कुक्कुटपालन म्हणजे आपल्याला जर कोंबड्या वगैरे पाळायच्या असतील त्याच्यासाठी हा एक योजना आणलेली आहे. त्याच्यामध्ये बघा अंडी देणाऱ्या सुधारित कुक्कुट किंवा देशी पक्षाचे वाटप होणार आहे. याच्यामध्ये 200 अंडी उत्पादन देणारे किमान 200 अंडी देणारे 5,000 एक दिवसीय पक्षी 1 महिन्याच्या खाद्यावरील खर्च म्हणजे लाभाचे स्वरूप सांगतो मी तुम्हाला. आणि याच्यामध्ये तुम्हाला पिंजरा गादी पद्धतीने शेड बांधकाम खाद्य पाणी पुरवठा भांडी अंडी देण्याकरिता स्ट्रे एक जाळी देण्यात येणार आहे एक नेस्ट. त्यानंतर ऑटोमेशन प्रणाली त्यानंतर 3 किलोवॅटचं सोलार असं या योजनेचं स्वरूप असणार आहे. त्यानंतर लाभार्थी सर्व प्रवर्गातील लाभार्थी याच्यामध्ये अर्ज करू शकतात. लाभाचा निकष सेम जसं मी मागे सांगितलं सर्व प्रकारच्या अनुसूचित जाती जमातीमधील. त्यानंतर अल्पभूधारक करू शकतात, अत्यल्प भूधारक करू शकतात, त्यानंतर वन हक्कधारक करू शकतात, सुशिक्षित बेरोजगार करू शकतात, महिला बचत गट करू शकतात. आता याच्यामध्ये तुम्हाला जमिनीची कुठली अट नाही आहे. शिवाय इथं जसं की मगाशी 30% महिलांना आरक्षण होतं इथं 50% जे महिलांना आरक्षण लागू राहणार आहे. त्यानंतर इथे दिलं आहे की आरक्षणानुसार पुरेसे महिला पात्र अर्जदार उपलब्ध न झाल्यास इतर घटकातील लाभार्थ्यांना म्हणजे समजा महिलांना 50% आरक्षण आहे म्हणजे 50% हे इथल्या जे योजनेतला लाभ आहे ते महिलांसाठी राखीव ठेवलेला आहे. पण जर त्यांचे अर्ज नाही आले तर
त्या जागी हे बाकीच्यांचे जे अर्ज करते त्यांचा विचार केला जाईल. आता इथं पात्रता काय असणार आहे तर स्वतःची 20 गुंठे जमीन असली पाहिजे किंवा 5 वर्षासाठी भाडेपट्टीने तुम्ही घेऊ शकता. इथे वन हक्क धारकाचा अट लागू नाहीये. त्यानंतर कुक्कुटपालन व्यवसायातील किमान 2 वर्षाचा अनुभव पाहिजे किंवा कुक्कुटपालन व्यवसायाचे शासन मान्य संस्थेचे प्रमाणपत्र असेल तरी तुम्ही चालू शकता. ओके. त्यानंतर याची किंमत काय असणार आहे तर किमान 200 अंडी देणारे उत्पादन 5,000 एक दिवसीय पक्षी याची 50 प्रति पक्षाप्रमाणे 2.5 लाख रुपये याची किंमत असणार आहे. तसेच 1 महिन्याच्या खाद्यावरील खर्च 3 किलोग्रॅम प्रति पक्षी मिळून तुम्हाला 4,50,000 असं खाद्यावरील खर्च मिळणार आहे. त्यानंतर अर्धबंदिस्त पिंजरा गादी शेड जे असणार आहे त्याची किंमत असणार आहे 15 लाख रुपये. पुरवठा भांडी अंडी देण्याकरिता स्ट्रे आणि जे जाळी दिली जाणार आहे त्याच्यासाठी असणार आहे 6,68,000 रुपये. आणि 3 किलोवॅट सोलारची किंमत जशी आपण वर पाहिली होती 1,32,000 असणार आहे. अशी एकूण मिळून प्रकल्पाची किंमत 30 लाख रुपये असणार आहे. आता हे खूपच जे सुशिक्षित बेरोजगार वगैरे आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली योजना आहे इथे. तर याच्यासाठी तुम्हाला अनुदान पण असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला 50% जसं की वर सर्वसाधारणसाठी 50% म्हणजे 15 लाख रुपये इथे तुम्हाला अनुदान असणार आहे. त्यानंतर अनुसूचित जाती व जमातींमधील घटकांसाठी 75% म्हणजे 22,50,000 एवढं तुम्हाला अनुदान असणार आहे. आता इथे सेम दिलेलं आहे की 50% जी रक्कम आहे ती शेड निर्मिती आणि बाकीच्या साहित्यासाठी दिली जाणार आणि 50% जी आहे ती पक्षी खरेदी केल्यानंतर तुम्हाला जी रक्कम आहे ती दिली जाणार. आवश्यक कागदपत्र काय असतील तर कुक्कुटपालन व्यवसायातील किमान 2 वर्षाचा स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यानंतर जसं प्रशिक्षण घेतलेलं असले पाहिजे. त्यानंतर वन हक्क धारकांसाठी 7/12 जमिनीवर इतर हक्कामध्ये जे प्रमाणपत्राची नोंद असली पाहिजे. दिव्यांगांसाठी हे प्रमाणपत्र बचत गटाचं सदस्यत्व पाहिजे. त्यानंतर प्रकल्पासाठी कर्ज मंजुरी सहमती असली पाहिजे. ओके. आणि इथं अटी शर्ती मागाशी जे वर दिले आहेत तेच सेम इथं आत दिलेले आहेत ते तुम्ही नंतर वाचू शकता. त्यानंतर आता ती योजना आहे ती वैरण विकास योजना. वैरण विकास योजनेमध्ये आपल्याला काय आहे ते डिटेल्समध्ये पाहूया. तर इथं बघा योजनेचं नाव मुरघास संयंत्र वाटप योजनेबाबत उद्योजकता विकास करणे. आता ह्याच्यामध्ये बघा लाभार्थीचे स्वरूप काय असणार आहे 4 ओळी एकाच वेळी हार्वेस्ट म्हणजे जे मोठा हार्वेस्टर असणार आहे. त्यानंतर बेलर संयंत्र आणि याचे म्हणजे बघा सर्व प्रवर्गातील लाभार्थी यांना पात्र असतील. त्यानंतर इथं अल्पभूधारक भूधारक वन हक्कधारक महिला बचत गट इथं बघा 30% आरक्षण महिलांना इथे पण दिलेलं आहे. त्यानंतर याची पात्रता असणार आहे किमान 10 मोठे पशुधन किंवा 100 शेळ्या किंवा मेंढ्याची संख्या स्वतःच्या किमान 50 HP ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे. आता उपकरणाची किंमत काय असणार आहे 26 लाख रुपयेच्या मर्यादेत. आता अनुदानाचे स्वरूप काय असणार आहे त्याच्यामध्ये 50% म्हणजे 13 लाख रुपये सर्वसाधारण अनुसूचित जाती यांना 49,500 असं 75% हे असणार आहे. याच्यामध्ये आवश्यक कागदपत्रे किमान 10 मोठे पशु असल्याचे स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र लागणार आहे. अर्जदाराचे नाते व कुटुंबाचे सर्व प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर इथे दिव्यांगासाठी हे सर्टिफिकेट बचत गटासाठी सदस्यत्व प्रमाणपत्र हे सर्व इथे खाली नंतर वाचून घ्या तुम्ही. आता आपण मेन योजनेकडे येऊया. त्याच्यानंतर 5वी योजना आहे उद्योजकता विकास योजना. 5वी योजना आहे उद्योजकता विकास योजना. याच्यामध्ये गाय म्हैस शेळी कुक्कुटपालन विकास करण्यासाठी घेतलेल्या कर्जामध्ये व्याज सवलत देण्याबाबत. आता इथे खाली बघा इथे सर्व दिलेलं आहे 4% व्याज सवलत म्हणजे याच्या बँकेकडून आपल्याला हे पण याची पण सुविधा उपलब्ध आहे. त्याच्यानंतर 6वं जे आहे ते व्यवस्थापन पशुसंवर्धन व्यवसायात आर्टिफिशियल इंटेलिजंट आणि ML तंत्रज्ञानाचा वापर करणे. तर याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते पण बघून घ्या. गाय म्हशी शेळी यांना सेन्सर स्मार्ट कॉलर बेल्ट प्रति गाय 5,000 व एका गोट्यासाठी गेटवे 1,000 असं 50% अनुदान तत्वावर किमान 5 ते 40 गाय म्हशी असणे आवश्यक आहे या प्रवर्गाचा लाभ घेण्यासाठी. त्यानंतर लाभार्थी सर्व प्रकारात असू शकतात पशुपालन. त्यानंतर स्वतःच्या भारत पशुधन पोर्टलवर नोंद असलेल्या किमान 5 गाय किंवा म्हशी हव्या आहेत आपल्याला.
त्यानंतर प्रकल्पाची किंमत असणार आहे एका साठी 5,000 रुपये एका बेल्टसाठी, आणि त्यानंतर एका गोट्यासाठी किमान 5 ते 40 म्हणजे 10,000 रुपये गेटवेसाठी लागणार आहेत. असं इथे ह्याची पण पूर्ण माहिती दिलेली आहे. त्यानंतर राज्यस्तरीय संस्था बांधकामाचे बांधकाम तसंच बळकटीकरण, आधुनिकीकरण आणि देखभाल व दुरुस्ती ह्याची पण एक दिलेलं आहे. याची पूर्ण माहिती इथे तुम्ही खाली बघू शकता. त्यानंतर 8वी योजना आहे पशुसंवर्धनासाठी प्रदर्शन व प्रचार कार्यक्रम, ही सर्व माहिती अशी PDF. आता हे तुम्हाला ज्यांना कोणाला हा PDF लागत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी त्यांना तो पण पाठवून देईल. त्यानंतर आता आपलं मेन राहिलं की याच्यामध्ये फॉर्म कधीपासून चालू होतील किंवा आत्ता चालू झाले आहेत का. तर इथं पाहू शकता. तर हे जे फॉर्म आहेत ते जवळ 1 मे 2026ला सुरू होणार होते असं आपल्याला सांगण्यात आलं होतं, पण त्यावेळेस ते सुरू नाही झाले. त्यानंतर त्यांनी नेक्स्ट डेट दिली की 18 जून 2026, पण ती डेट जाहीर झाली आणि त्यावेळेस पोर्टलचं काम पूर्ण न झाल्यामुळे ती डेट परत वाढवण्यात आली. आता इथे बघा त्यांनी दिलेलं आहे की स्पष्ट न मिळालं म्हणजे अधिकृत ऑनलाईन पोर्टल अद्याप पूर्णपणे सुरू झालं नाही आणि स्पष्ट माहिती न मिळाल्यामुळे तर त्यांनी काय केलेलं आहे, डेट वाढवलेली आहे. आता त्यांनी जी डेट दिलेली आहे तर मात्र आता पशुसंवर्धन मंत्री महोदयांनी अधिकृतपणे स्पष्ट केले आहे की या योजनेची नवीन निधीची तरतूद करण्यात आली असून 15 ऑगस्ट 2026 नंतर पोर्टलवर ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील. तर हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे की अर्ज कधी करायचे आहेत, आणि इथं पण आपण दाखवून दिलेलं आहे की 15 ऑगस्ट ही आपल्याली अर्ज भरण्याची तारीख असणार आहे. तर हे सर्व कागदपत्र या तारखेपूर्वीच तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. ते सर्व करून तुम्ही नंतर ह्याच्यावर तुम्ही अर्ज करू शकता. तर आपली माहिती आवडल्या असल्यास आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मला कमेंट बॉक्समध्ये हे नक्की सांगा की तुम्हाला आणखी अशा कुठल्या विषयावर व्हिडिओ हवे आहेत. त्याचा व्हिडिओ बनवून मी तुम्हाला नक्की माहिती देण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू.